नमस्कार. आज आपण ऊस शेतीतल्या एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ऊस बांधणी ही एक अशी आंतरमशागत आहे जी जर व्यवस्थित केली तर उत्पादनात जबरदस्त वाढ होऊ शकते. कधी विचार केलाय का की नेहमीच्या शेतीत थोडासा शास्त्रीय बदल करून ऊसाचं उत्पादन थेट दीडपट वाढवणं शक्य आहे? याचं उत्तर आहे हो. आणि याची गुरुकिल्ली दळली आहे ऊस बांधणीच्या अचूक नियोजनात. चला तर मग हे नियोजन नेमकं कसं करायचं ते सविस्तरपणे समजून घेऊया. आजच्या चर्चेत आपण बांधणी म्हणजे नेमकं काय, तिचे दोन महत्वाचे टप्पे कोणते, त्या दरम्यान खत व्यवस्थापन कसं करायचं, कोणत्या चुका टाळायच्यात आणि सर्वात शेवटी ह्या सगळ्याचा फायदा काय, हे सगळं टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. तर सुरुवात करूया मूळ संकल्पनेपासून. बांधणी म्हणजे ऊस पिकाचा आधारस्तंभ. हिला ऊस शेतीतली सर्वात महत्वाची आंतरमशागत का म्हणतात? कारण याच प्रक्रियेवर पिकाची मजबूती अवलंबून असते. बांधणी म्हणजे अगदी सोप्या भाषेत ऊसाच्या बुंध्याला दोन्ही बाजूंनी माती लावणं. याचे दोन मुख्य उद्देश आहेत. एक, ऊसाला वाऱ्या पावसात ताठ उभं राहण्यासाठी एक भक्कम आधार देणं, आणि दुसरं, अनावश्यक फुटवे दाबून पिकाची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाईल हे पाहणं. आता ह्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की बांधणी ही एकाच वेळी केली जात नाही. तिचे दोन मुख्य टप्पे आहेत. पहिली आहे बाळ बांधणी, जी सुरुवातीच्या वाढीच्या काळात फुटव्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी करतात, आणि दुसरी आहे मोठी बांधणी, जी पिकाला अंतिम आधार आणि ताकद देण्यासाठी केली जाते. चला तर मग पहिल्या पायरीकडे वळूया. बाळ बांधणी या टप्प्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे फुटव्यांचं योग्य नियोजन करणं. म्हणजे आपल्याला जेवढे सशक्त ऊस हवेत तेवढेच वाढवणं. मग ही बाळ बांधणी करायची कधी? तर लागवडीनंतर साधारणपणे 70 ते 90 दिवसांच्या दरम्यानचा काळ यासाठी एकदम योग्य आहे. कारण या काळात पिकाला फुटवे योग्य प्रमाणात आलेले असतात. ही प्रक्रिया करताना 3 गोष्टी कटाक्षाने पाळायच्या. 1. जमिनीत योग्य वापसा असावा, म्हणजे पुरेसा ओलावा. 2. पॉवर टिलरने बुंध्याला अगदी हलकी माती लावायची, जेणेकरून मुख्य कोंब दबणार नाही. आणि 3, जे सर्वात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे अनावश्यक फुटवे दाबून प्रत्येक गड्ढ्यात फक्त 7 ते 8 सशक्त ऊस ठेवायचे. यामुळे ऊसाची जाडी आणि वजन दोन्ही वाढतं. बाळ बांधणी झाली की वेळ येते मोठ्या बांधणीची तयारी करायची. पण त्याआधी एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, आणि तो म्हणजे खत व्यवस्थापन. हा तो बेसल डोस आहे जो पिकाच्या मुख्य वाढीच्या अवस्थेसाठी दिला जातो. इथे साधारणपणे 3 प्रकारचे कॉम्बिनेशन दिले आहेत, जे उपलब्धतेनुसार निवडता येतात. पहिला पर्याय आहे 10-26-26च्या 3 ते 4 बॅग आणि युरियाच्या 2 बॅग. हे पिकाच्या संतुलित वाढीसाठी उत्तम आहे. दुसरा पर्याय 12-32-16 युरिया आणि MOP. हे मुळांच्या विकासाला चालना देतं. आणि तिसरा पर्याय DAP, युरिया आणि MOP. हे फुटवा आणि ऊसाची जाडी वाढवण्यासाठी उपयोग ठरतं. पण थांबा, एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. बेसल डोस देताना NPK खतांमध्ये कॅल्शियम नायट्रेट सारखी सेकंडरी किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स कधीही मिसळू नका. त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होते आणि खताची ताकद कमी होते. ती बांधणी झाल्यानंतर वेगळी द्यावीत. ही चूक टाळायलाच हवी. आणि आता आपण आलो आहोत अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, मोठी बांधणी. ह्याच प्रक्रियेमुळे ऊसाला तो अंतिम आकार आणि ती खरी मजबूती मिळते. याची पद्धत अगदी सरळ आहे. खत टाकण्यापूर्वी ट्रॅक्टरच्या मदतीने सरी सपाट करून घ्यायची, म्हणजे खत व्यवस्थित टाकता येतं. त्यानंतर जो बेसल डोस निवडला आहे तो सरीमध्ये समान पसरायचा, आणि शेवटी ट्रॅक्टरच्या अवजाराने ऊसाच्या बुंध्याला व्यवस्थित मातीची भर लावायची. मोठी बांधणी करताना ध्येय काय असावं? तर ऊसाच्या बुंध्याभोवती साधारण 1 फूट उंचीचा मजबूत वरंबा तयार झाला पाहिजे. हाच वरंबा ऊसाला वादळ वाऱ्यात ढालीसारखं संरक्षण देतो. बरं, इतकं सगळं करूनही काही सामान्य चुकांमुळे सगळी मेहनत वाया जाऊ शकते. चला तर मग पाहूया की कोणत्या चुका टाळायला हव्यात, जेणेकरून उत्पादनात घट येणार नाही. यातली पहिली आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे चुकीची वेळ. खूप लवकर किंवा खूप उशिरा बांधणी करणं टाळावं. दुसरी चूक, जमिनीत योग्य ओलावा नसताना काम करणे. तिसरी, बाळ बांधणीत जास्त माती लावणं. यामुळे चांगले फुटवेसुद्धा दाबले जातात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गवांड राहू नये. म्हणजे बुंध्याला माती नीट न लागल्यास तिथे पोकळी राहते, जी हानिकारक आहे. आणि शेवटचं,
कडक उन्हात किंवा दुपारी पाणी देणं टाळावं. पाणी देण्यासाठी सकाळची किंवा संध्याकाळची वेळच सर्वोत्तम. आता जर ह्या सगळ्या गोष्टी योग्य रीतीने केल्या तर त्याचे फायदे काय मिळतात? म्हणजे योग्य बांधणीने आपण नेमकं काय साध्य करतो ते पाहूया. याचे फायदे खरंच जबरदस्त आहेत. मजबूत आधार मिळाल्याने ऊस लोळत नाही. बुंध्याजवळ माती लागल्याने पांढऱ्या मुळ्यांची वाढ जोमाने होते, ज्यामुळे पीक जास्त अन्नद्रव्य शोषून घेतं. टाकलेल्या खतांचा 100% वापर होतो. अनावश्यक फुटवे नियंत्रणात राहतात. जमिनीत ओलावा टिकून राहतो. कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? तर उत्पादनात थेट मोठी वाढ. आणि हेच नियोजन आपल्याला मोठ्या ध्येयापर्यंत घेऊन जातं. असं म्हटलं जातं की अशा पद्धतीने नियोजन केल्यास एकरी 100 ते 150 टन ऊस काढणं सहज शक्य होतं. हे वाक्य योग्य व्यवस्थापनाचं महत्त्व किती आहे हेच दाखवून देतं. तर मग या माहितीचा आणि तंत्राचा वापर करून 150 टनांचं ध्येय गाठता येईल का? नक्कीच विचार करा, कारण योग्य नियोजन आणि अचूक अंमलबजावणी हेच यशस्वी शेतीचं खरं रहस्य आहे.